मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना आता आतुरता आहे, की आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आज नक्की कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. आज 2 ओपनची मैदाने आणि 1 आदतचं मैदान होतंय. आणि मित्रांनो, त्या मैदानांपैकी कोणत्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आपल्याला पळताना दिसेल. तर मित्रांनो, एक भव्य-दिव्य असं मैदान होतंय. आई पद्मावती देवीच्या यात्रेनिमित्त भव्य-दिव्य अशा बैलगाडा शर्यत पद्मावती केसरी ओपनचं मैदान होतंय. उ आज दिनांक 12 मार्च 2026 रोजी मौजे आगरेवाडी फाटी, भुकूम तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी आणि या मैदानामध्ये फायनलची बक्षीस आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹1,51,000, द्वितीय क्रमांकासाठी ₹91,000, तृतीय क्रमांकासाठी ₹71,000, चतुर्थ क्रमांकासाठी ₹51,000, पंचम क्रमांकासाठी ₹41,000, 6व्या क्रमांकासाठी ₹31,000, 7व्या क्रमांकासाठी ₹25,000 आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षिसं आहेत. एक 1 ते 7 क्रमांकापर्यंत ₹5,000 बक्षीस आहे आणि या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला HTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल आणि या मैदानामध्ये आपल्याला समालोचक म्हणून महाराष्ट्राचे बुलंद आवाज मयूर तळेकर, विंग प्रवीण घाटे, पठारवाडी हे समालोचक आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळतील आणि या मैदानामध्ये मित्रांनो प्रत्येक गट विजेत्यास गाडीचं आकर्षक सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आणि फायनलच्या प्रत्येक ड्रायव्हरसाठी चांदीची गदाही मिळणार आहे. तर मित्रांनो, बकासूर आपल्याला 100% या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. मित्रांनो, आपण बघितलं असेल पाठीमागे 2 मैदानामध्ये 2 ओपनचे मैदान झाले. त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर पळताना दिसला. एक मैदान झालं भव्य-दिव्य असं देवाभाऊ केसरीचं मैदान. पुरंदावडे या ठिकाणी भव्य-दिव्य ओपनचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये देखील बकासूर आणि घोटचा सर्जा आपल्याला पळताना दिसला आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो सुंदररित्या गाडी गटपास झाली होती, परंतु सेमीला बकासूरची हार झाली. त्यानंतर बकासूर आपल्याला पाटील बाबा यात्रेनिमित्त जे भव्य-दिव्य असं एक आदत एक बैल मैदान झालं. त्या मैदानामध्ये बकासूर सुंदररित्या मित्रांनो गाडी गटपास झाली. परंतु त्याही मैदानामध्ये बकासूरची सेमीला हार झाली आणि मित्रांनो सगळ्यांना एक आतुरता होती, की आता आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल. तर आज आगरेवाडी फाटी, भुकूम तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी पद्मावती केसरी भव्य-दिव्य असं ओपनचं मैदान होतंय. त्या मैदानामध्ये द्वादशी हिंद केसरी बकासूर आपल्याला 100% पळताना दिसणार आहे. मित्रांनो, बकासूरचा संभाव्य पैरा आपण तुम्हाला सांगणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपण बघितलं असेल बकासूर घोटच्या सर्जासोबत पळाला होता आणि मित्रांनो आता द्वादशी हिंद केसरी बकासूर हा कोणासोबत पळताना दिसेल या मैदानामध्ये. तर मित्रांनो, बकासूर आणि अजित शेठ जगताप, अमरशेठ जगताप, कारुंडे एक्सप्रेस, व्हाईट गोल्ड चिक्यासोबत पळताना दिसेल. बकासूर आणि चिक्या मित्रांनो आतापर्यंत 7 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत आणि नक्कीच आजच्या मैदानामध्ये देखील हाच जोड आपल्याला पळताना दिसेल आणि एक टॉपचं स्पीड लागेल मित्रांनो गाडीला. जे आज भव्य-दिव्य असं मैदान होतंय. पद्मावती केसरी ओपनचं मैदान आई पद्मावती देवीच्या यात्रेनिमित्त आणि नक्कीच या मैदानामध्ये आपल्याला बकासूर तर पळताना दिसेलच. परंतु मित्रांनो, महाराज देखील आपल्याला या मैदानामध्ये कमबॅक करताना दिसणार आहे. महाराज देखील मित्रांनो आपल्याला टॉपच्या पैऱ्यामध्ये पळताना दिसणार आहे या भव्य-दिव्य अशा पद्मावती केसरी मैदानामध्ये. नक्कीच आज मित्रांनो वैभव मामाला बर्थडेचं गिफ्ट मिळेल का बकासूरकडून? नक्की कमेंट करून सांगा.